पप्पा, आपल्या देवघरामध्ये शिवाजी महाराजांची मूर्ती का नाहीये? तुम्ही तर म्हणले होते ते आपले दैव आहेत. हो बाळा, ते दैवतच आहेत आपले, पण ते देव नसून देवासारखे आहेत. देवासारखे म्हणजे देवच आहेत ना. अगं, ते आपल्यासारखेच माणूस म्हणून जन्माला आले होते. त्यांनी अनंत संकटांचा सामना करत जुलमी राजवटींच्या विरोधात बंड पोकारत सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन धैर्य, शौर्य, पराक्रम, नेतृत्व, मुत्सद्देगिरी, योग्य नियोजन, समयसूचकता, दूरदृष्टी आणि गनिमी काव्यासारख्या लढाईचं तंत्र अशा अंगभूत गुणांचा वापर करून स्वराज्य निर्माण केलं होतं. पप्पा, आपण परवा त्या लग्नाला गेलतो, तिकडे तर शिवाजी महाराजांची आरती होती. आरती म्हणजे देवाचीच ना. पप्पा, मुंबईत तर त्यांचं मंदिर पण बांधलंय, तुम्ही असं सांगितलं होतं. काही लोकांनी केलंय खरं तसं, पण मला वाटतंय आपण त्यांना आपले शिवाजी महाराज आपलं दैवत म्हणून ठेवलेलं जास्त चांगलं. त्यांना देवपण जर दिलं तर त्यांनी केलेलं सगळं कर्तृत्व, त्यांचा पराक्रम हा सगळा झाकोळून जाईल. त्यांच्या आईवडिलांनी स्वराज्यासाठी पाहिलेलं स्वप्न, त्यांची ती तळमळ धडपड, ते सगळ्या मावळ्यांचं, त्यांच्या सरदारांचं बलिदान, हे सगळं काही एकदम व्यर्थ होऊन जाईल बघ. कसं काय पप्पा? ते तर सगळ्यांना माहिती शिवाजी महाराजांनी काय केले. अगं, आत्ताच लोकांना त्यांनी केलेल्या कार्याची आठवण करून द्यावी लागते. आजकालच्या शाळेच्या पुस्तकात तर फक्त 2च पानांचा धडा दिलाय त्यांच्यावर. हा, खरंच पप्पा? अगं, त्यांना जर देव बनवलं तर पुढच्या पिढीला त्यांनी केलेलं कार्य म्हणजे दैवी चमत्कार वाटू लागेल. कदाचित उद्या त्यांच्या नावाने नवस बोलायला, भांडारा, होम हवन असल्या गोष्टी सुद्धा चालू होतील. अगं, ज्या शिवाजी महाराजांनी साधी एक लढाई सुद्धा कधी मुहूर्त पाहून केली नाही, किंवा ज्यांनी कुठल्याही किल्ल्याला, गडाला वास्तुशांती केली नाही, कुठलं व्रत, वैकल्य, जप, तप, भांडारा, होम हवन असलं कधीच केलं नाही, त्यांना दैवी अवतार मानून त्यांनी केलेल्या कार्याचं आणि त्यांच्या शौर्याची एक प्रकारे हत्याच होईल. हा पप्पा, मला पण तसंच वाटते. मित्रांनो, आपले शिवाजी महाराज यांना जाणता राजा म्हणून, आपले छत्रपती म्हणून येणाऱ्या पिढ्यांसाठी कायमचे ऊर्जास्थान किंवा प्रेरणास्थान म्हणून आपल्या सगळ्यांच्या मनाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये जपून ठेवलं पाहिजे. ना की त्यांची मंदिरं बांधून, त्यांच्या आरत्या करून, त्यांनी केलेल्या कार्याला चमत्कार किंवा लीला अशा उपमांचं गालबोट लावून अंधश्रद्धा वाढवू नये. गोष्ट पटली असेल तर आमच्या इंस्टा, फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा.